मोठी बातमी, जमीन विक्रीबाबत शासनाचा नवीन नियम जाहीर। आता यापुढे जमीन धारकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे। राज्य सरकारने सीलिंगच्या जमिनींबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला असून अनेक वर्षांपासून अडकून पडलेल्या जमीन खरेदी विक्रीचा मार्ग आता मोकळा झालाय। मंडळी, कमाल जमीन धारण कायद्याअंतर्गत म्हणजेच सीलिंग मधून मिळालेल्या वर्ग 2 जमिनी आता वर्ग 1 मध्ये रूपांतरित करून विकता येणार आहेत। यासाठी सरकारने नवीन नियम जाहीर केले आहेत। आतापर्यंत या जमिनीवर विक्री आणि बिगर शेती वापराबाबत अनेक निर्बंध होते, त्यामुळे हजारो शेतकरी आणि जमीन धारक अडचणीत होते। मात्र आता रेडी रेकनर मूल्याच्या ठराविक टक्केवारीनुसार शुल्क भरून या जमिनींची विक्री करता येणार आहे। शहर आणि प्राधिकरण क्षेत्रातील जमिनीसाठी शेती प्रयोजनासाठी रेडी रेकनरच्या 30% तर बिगर शेती वापरासाठी 25% रक्कम भरावी लागणार आहे। ग्रामीण भागातील जमिनीसाठी शेती प्रयोजनासाठी 25% आणि बिगर शेती वापरासाठी 20% शुल्क आकारले जाणार आहे। सीलिंगच्या जमिनी म्हणजे कमाल जमीन धारण कायद्यानुसार सरकारने अतिरिक्त जमीन ताब्यात घेऊन ती भूमिहीन शेतकरी, माजी सैनिक आणि गरजू नागरिकांना वाटप केलेली जमीन। या जमिनी वर्ग 2 स्वरूपात असल्यामुळे अनेक व्यवहार अडकून पडले आहेत। आता सरकारच्या या निर्णयामुळे अशा जमिनींचे व्यवहार कायदेशीरपणे करता येणार असून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणांना गती मिळण्याची शक्यता आहे।